फ्रेशर्स आणि पूल पार्टी संदर्भात आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। कोंढवा येथील हॉटेल रिव्हरव्ह्यू येथे अल्पवयीन मुलांची जी पार्टी झाली त्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून काही महाविद्यालयीन अल्पवयीन मुलामुलींना विभस्त अवस्थेत पकडले। त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमधील वाढती व्यसनाधीनता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती व्हावी आणि समाजामध्ये जनजागृती होऊन अशा पार्ट्यांना आळा बसावा यासाठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सभागृहात एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भानुप्रताप बर्गे, अजय दुधाने, मनसेचे प्रशांत कनोजिया, ज्येष्ठ पत्रकार माळी आणि मराठवाडा कॉलेजचे जाधव सर आदी उपस्थित होते। व्यसन सोडवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपचारांबरोबरच त्यांची मानसिकता जाणून घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांना बोलवण्यात आले होते। चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे मत जाणून घेण्यात आले। त्यावेळी काही मुलांच्या मनात गुन्हेगारी वृत्ती निर्माण झाल्याचे तर काही मुले पालकांकडून असमाधानी असल्याचे, त्यांना नैराश्य, न्यूनगंड आल्याचे किंवा त्यांच्यामध्ये क्रेज असल्याचे दिसून आले। नशा ही गंभीर समस्या झाली असून केंद्रात उपचार घेत असलेल्या 68 पेशंटपैकी 16 पेशंट हे व्हाईटनरचे व्यसन लागलेले आहेत। त्यामुळे याबाबत सातत्याने जागृतीपर उपक्रम राखण्याची गरज आहे असे मत दुधाने यांनी यावेळी व्यक्त केले। मराठवाडा कॉलेजचे जाधव सर, लॉरेन्स सर, प्रशांत, बरेच या ठिकाणी चिल्लर लोक मला दिसत आहेत, कारण त्याविषयी पार्टीला असंच क्राऊड होतं। फक्त हे खूप सुस्थितीत आहेत, खूप चांगल्या कपड्यांमध्ये आहेत आणि त्याविषयीची परिस्थिती पूर्ण वेगळी होती। जरी जो जाधव सर या ठिकाणी असतील, लॉरेन्स सर असतील, तरी असं एकदम आपण पोलिसांसारखं बसायची गरज नाहीये। रिस्पॉन्सिव्ह असं वाटलं तर खूप चांगलं होईल। म्हणजे तुमच्याकडनं सुद्धा प्रश्न अपेक्षित आहेत। या ठिकाणी माळी सर खूप चांगले उत्तर देतील, तसेच सुप्रिया कोठारी मॅडम आहेत, त्या सुद्धा लॉच्या संदर्भात चांगले उत्तर देतील आणि मी पोलिसांच्या संदर्भामध्ये उत्तर देईल। महत्वाची गोष्ट, त्या दिवशी जो प्रकार झालेला होता त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला तुमच्या पालकांकडूनच आलेली होती। त्या मुलांकडे ज्यावेळेस चौकशी करत होतो त्यावेळेस असं समजलं की आमच्या कॉलेजमधल्या भरपूर लोकांना माहिती आहे की आम्ही अशा पार्टीजला जातो, परंतु एका सुद्धा मुलांनी त्यांच्या सरांना सांगायचं त्यावेळेस धारिष्य दाखवलं नाही किंवा सांगावं असं वाटलं नाही। त्याचप्रमाणे की पालकांना सुद्धा की आपला मुलगा संध्याकाळी जातो कुठे, येतो किती वाजता, दिवसभर स्कूलमध्ये जातो किंवा नाहीये, या बाबतीत आपल्याला लक्ष द्यायला वेळ नाही। पालकांची, शिक्षकांची जबाबदारी याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात येते। त्याचप्रमाणे जी कारवाई करायचं नंतरचा प्रश्न पोलिसांचा येतो, मग त्याला अनेक फाटे फुटत जातात। जसे कालच्या केसमध्ये पण झालेलं आहे, माझ्या केसमध्ये पण शनिवारच्या रिव्हरव्ह्यूच्या पार्टीमध्ये पण झालेलं आहे। काय करू शकतो, किती करू शकतो, तर कायद्यामध्ये फक्त दंडाची तरतूद आहे अशा गोष्टी। लायसन्स नसेल तर त्या मुलाला कायदा पण हेच बघतं की त्या मुलाचं किंवा मुलीचं फ्युचर खराब होऊ नये म्हणून त्यांना दिवसभर कोर्टात उभं राहण्याची शिक्षा असते, पण ती कायदा देत नाही। त्याच्यामध्ये मग त्यांना थोडा माइल्ड व्ह्यू घेतला जातो की एक 100 रुपयाचा दंड, 200 रुपयाचा दंड, पुन्हा असं करणार नाही असं एक वॉर्निंग देऊन सोडून दिलं जातं। पण यातनं काय होतं, मग मुलांची मानसिकता वाढत जाते की अरे काय होतं कोर्टात। एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरची जी मुलं आहेत जी इथे लोकलाईट नाही आहे पुण्यामध्ये, की ज्यांची घरं, आई वडील, कोणीतरी भाऊ बहीण इथे आहेत आणि त्यांना थोडासा धाक आहे की घरी कळलं तर काय होईल, पण जी बाहेरची मुलं आहेत त्यांना याचा काहीही फरक पडत नाही। कारण 100-200 रुपये दंड हा त्यांच्या दृष्टीने खूप नॉमिनल आहे आणि कोर्टापुढे त्यांना कोणी ओळखत नसतं, म्हणजे ते येतात कधी आणि जातात कधी। अगदी आपण जे म्हणतो की पोलीस स्टेशनला NC नोंदवतात ना, त्याचप्रमाणे हे कोर्टात सुद्धा नॉन कॉग्निजेबल असतं। एक 100 रुपयाचा दंड भरला की त्या मुलाला एक पावती दिली जाते आणि पुन्हा असं करू नको असं सोडून दिलं जातं। म्हणून नुसता कायद्याचा आणि अशा प्रकारच्या व्यसनांचा त्यांचा कुठेही संबंध न जोडता त्याला सरांनी आता जसं सांगितलं बर्गे सरांनी की सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे तो पालकांचा। पूर्वी पालक आणि शिक्षकांचा होता, पण आता पूर्वी काय व्हायचं, विद्यार्थी दडपणाखाली असायचे, आता शिक्षक दडपणाखाली असतो की कधी विद्यार्थ्यांच्या तावडीतनं मी सुटते आणि घरी जातो। कारण हे जे सामाजिक दडपण आहे ते शिक्षकांना खूप वाटतंय। बाकीची कामं प्रत्येकाला मुलांच्या सामाजिक आणि शैक्षणिक त्यांच्या जे करिअर असतं त्याच्यामध्ये पालकांचा जो ढवळाढवळ आहे पालकांची ती खूप वाढलेली आहे। म्हणून काय होतं की या सगळ्या गोष्टीमध्ये पालकांनी जर एक आपण म्हणतो ना की एक व्रत आपण निष्ठेने करतो, तसं संगोपन सुद्धा निष्ठेने